कल्पना करा, पहाटेची वेळ आहे. आकाश अजून काळसर आहे, पण त्यावर हलकीशी निळसर झाक येऊ लागली आहे. थंड वारा हळुवारपणे चेहऱ्यावर येतोय. झाडांच्या पानांवर दवबिंदू लुकलुकत आहेत. आणि जग अजून गाढ झोपेत आहे. पण या शांततेत एक व्यक्ती मात्र हलकेच पावलं टाकत चालली आहे. त्याच्या डोळ्यात तेज आहे, चेहऱ्यावर शांत स्मित आहे. तो म्हणजे गुरुजी. कथेची सुरुवात अशी होते. शहरातल्या एका भव्य सभागृहात जीवनाचा नवा अध्याय नावाचं सेमिनार चालू आहे. हॉलमध्ये शेकडो लोक बसले आहेत. काही प्रेरणा शोधायला, काही जीवन बदलण्यासाठी, तर काही फक्त उत्सुकतेपोटी. तेथे 2 लोक भेटतात. कलाकार, एक अद्वितीय चित्रकार, पण मनाने थकलेला. त्याची कला जगभर पोहोचली असली तरी त्याचं मन एकदम पोकळ झाले. व्यावसायिक, करोडोंचा व्यवसाय असलेला, पण चेहऱ्यावर ताण, डोळ्यात झोपेचा अभाव. ते दोघं एकमेकांकडे बघतात आणि हळूहळू बोलायला लागतात. कलाकार, यश मिळालं आहे, पण समाधान नाही. नेहमी धावपळ, नेहमी चिंता. व्यावसायिक, हो, पैसे आले, लोकांची प्रशंसा आली, पण मनात शांतता नाही. मला वाटतं मी स्वतःला हरवून बसलोय. तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेले गुरुजी हलकेच हसतात. गुरुजी, मला तुमचं उत्तर माहीत आहे. दोघं आश्चर्यचकित होऊन बघतात. कलाकार, उत्तर? पण आम्ही प्रश्नच विचारला नाही. गुरुजी, प्रश्न तुमच्या चेहऱ्यावर लिहिलेला आहे. मी आनंदी का नाही? गुरुजी पुढे सांगतात, तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता हे तुमचं आयुष्य ठरवतं. जर तुम्ही दिवसाची सुरुवात गोंधळ, घाई आणि थकव्याने केली तर दिवसभर अस्वस्थता, चिडचिड आणि असमाधान मिळणं निश्चित आहे. पण जर तुम्ही दिवसाची सुरुवात शांततेने केली, स्वतःसाठी वेळ काढून केली, तर दिवस तुम्हाला जिंकून देईल. आणि जो दिवस जिंकतो तो आयुष्य जिंकतो. त्या क्षणी कलाकार आणि व्यावसायिक यांच्या मनात एक ठिणगी पेटते. त्यांना जाणवतं की हे फक्त एखादं प्रेरणादायी वाक्य नाहीये, हे त्यांच्या आतल्या खोल जखमेवर लावलेलं औषध आहे. गुरुजी हसून म्हणतात, जर तुम्हाला खरोखर बदल हवा असेल तर उद्यापासून सकाळी 5 वाजता माझ्यासोबत उठा. मी तुम्हाला दाखवीन की फक्त वेळ बदलल्याने संपूर्ण जीवन कसं बदलू शकतं. वास्तविक जीवनातील उदाहरण. पुण्यातला अमोल, IT कंपनीत काम करणारा, दिवसभर संगणकापुढे बसून थकलेला, नेहमी झोप अपुरी, मूड बिघडलेला. एक दिवस त्याने ठरवलं की मी 5 वाजता उठणार. पहिले काही दिवस कठीण गेले, पण नंतर त्यांनी योगा सुरू केला, वाचनाची सवय लावली, ऑफिसमध्ये मूड नेहमी फ्रेश. तो म्हणतो, माझ्या आयुष्याचा कंट्रोल मी परत मिळवला, आणि ते फक्त पहाटेमुळे. गुरुजी म्हणतात, आज तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही पहाटेचं सोनं हातात घेणार आहात की नाही? कारण उद्या सकाळी 5 वाजता तुमचं नवं जीवनदार ठोठावणार आहे. पण सकाळी 5 वाजता उठून करायचं तरी काय? आणि त्या 1 तासाचा वापर कसा करायचा की तो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल? हे आपण पुढच्या भागात पाहू. भाग 2, सोन्याचा काळ आणि 20-20-20 सूत्र. पहाटेचा काळ, तो जणू सोन्याचा घडा आहे. पण हा घडा फक्त तेच उचलतात जे झोपेच्या मोहाला हरवतात. गुरुजी दुसऱ्या दिवशी कलाकार आणि व्यावसायिकाला पहाटे एका सुंदर किनाऱ्यावर घेऊन जातात. समुद्रावर चंद्राची शेवटची किरणं आणि क्षितिजावर लालसर होणारा सूर्य, थंडगार वारा आणि लाटांचा नाद. गुरुजी दोघांकडे बघून म्हणतात, ही वेळ, सकाळी 5 ते 6, ही तुमच्या आयुष्याची सर्वात मौल्यवान गुंतवणूक आहे. तुम्ही हा 1 तास योग्य वापरलात तर दिवस तुमच्या ताब्यात राहील. हाच आहे सोन्याचा काळ. कलाकार म्हणतो, पण गुरुजी 5 वाजता उठून नेमकं काय करायचं? व्यावसायिक म्हणतो, हो, मी आधी उठलो तर मोबाईल, ईमेल्स किंवा ऑफिसच्या गोष्टींकडे हात जाईल. गुरुजी हलकेच हसतात. म्हणूनच तुम्हाला हवी आहे एक संरचना, एक पद्धत. मी तुम्हाला देतो 20-20-20 सूत्र. 20-20-20 सूत्र. पहिले 20 मिनिटे मूव्ह म्हणजे चळवळ. उठताच शरीराला जागं करा. धावणं, पुशअप्स, योगा, काहीही करा जे घाम आणेल. व्यायामाने डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढतात, जे तुम्हाला दिवसभर ऊर्जा देतात. लक्षात ठेवा, जर शरीर झोपेत राहिलं तर मनही झोपेतच राहील. पुढचे 20 मिनिटे रिफ्लेक्ट म्हणजे चिंतन.
हे आहे तुमच्या मनाचा व्यायाम. डायरी लिहा, प्रार्थना करा, ध्यान करा, जे तुम्हाला शांतता देईल ते करा. हा वेळ तुम्हाला तुमच्याशी जोडतो. दिवसात काय करायचं, प्राधान्यक्रम काय आहे याची निवड करण्याची हीच योग्य वेळ आहे. शेवटचे 20 मिनिटे ग्रो म्हणजे वर्धन. यावेळी तुमच्या मेंदूला पोषण द्या. पुस्तक वाचा, ऑनलाईन कोर्स करा, एखादं नवीन कौशल्य शिका. जर तुम्ही दररोज फक्त 20 मिनिटं शिकायला दिलीत तर एका वर्षात तुम्ही 72 तास नवीन ज्ञान आत्मसात कराल. गुरुजी दोघांकडे बघून म्हणतात, हा तास म्हणजे तुमचं स्वतःचं मंदिर आहे. इथे तुम्ही शरीर, मन आणि बुद्धी तिन्हींची पूजा करता. बाहेरचं जग झोपलेलं असताना तुम्ही स्वतःची नवीन आवृत्ती घडवत असता. गुरुजी हलक्या आवाजात इशारा देतात, पण लक्षात ठेवा, 5 वाजता उठणं सोपं नाही. पहिल्या काही दिवसात तुमचं मन तुम्हाला परत अंथरुणात ओढेल. इथेच तुमची खरी परीक्षा सुरू होते. आणि म्हणूनच पुढच्या भागात आपण पाहणार आहोत भाग 3, सवय पक्की करण्याचा 66 दिवसांचा नियम आणि त्यामागची मानसशास्त्राची ताकद. पुढच्या दिवशी गुरुजी कलाकार आणि व्यावसायिला समुद्रकिनाऱ्यावरच्या एका लांब फेरफटक्यावर घेऊन जातात. पहाटेचं थंडगार वारे, लाटांचा मंदनाद आणि दूरवर उठणारा सूर्य. गुरुजी म्हणतात, तुम्ही आता 5 वाजता उठून 20-20-20 सूत्र पाळायचं ठरवलंय. पण खरी लढाई अजून बाकी आहे. कारण प्रेरणा तात्पुरती असते, पण सवय ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहते. कलाकार म्हणतो, मग गुरुजी सवय पक्की कशी करायची? व्यावसायी म्हणतो, हो, पहिल्या काही दिवसात मी नक्की उठेन, पण नंतर परत जुन्या पद्धतीकडे वळण्याची भीती आहे. गुरुजी थोडा हसतात. म्हणूनच मी तुम्हाला सांगणार आहे 66 दिवसांचा नियम. कोणतीही सवय, ती चांगली असो किंवा वाईट, पक्की होण्यासाठी 66 दिवस लागतात. सवयीचे 3 टप्पे. टप्पा 1, डिस्ट्रक्शन. पहिले 22 दिवस जुनी सवय मोडणे. या पहिल्या 22 दिवसात तुम्हाला सर्वात जास्त त्रास होईल. मेंदूला जुनी सवय सोडणं आवडत नाही. तो विरोध करेल. सकाळी गजर वाजेल आणि मेंदू म्हणेल, 5 मिनिटं अजून. पण हाच तो काळ आहे जिथे तुम्ही स्वतःवर विजय मिळवायचा. टप्पा 2, इन्स्टॉलेशन. पुढचे 22 दिवस नवी सवय बसवणे. हा टप्पा म्हणजे नवा पॅटर्न मेंदूत कोरण्याचा काळ. इथे अजूनही संघर्ष आहे, पण तुम्ही फायदे अनुभवायला लागता. शरीर ताजतवानं वाटतं, मन हलकं होतं आणि दिवसावर कंट्रोल मिळतो. टप्पा 3, इंटिग्रेशन. शेवटचे 22 दिवस सवय अंगात भिनणे. या टप्प्यात सवय ही तुमच्या ओळखीचा भाग बनते. आता तुम्हाला उठायला अलार्म लागत नाही, कारण तुमचं शरीर आणि मन आपोआप तयार होतं. पुण्यातील एक उद्योजक 66 दिवसांच्या सरावानंतर म्हणाला, 5 वाजता उठणं आता दात घासणं इतकं सहज झालंय. गुरुजी दोघांकडे बघतात आणि म्हणतात, लक्षात ठेवा, कोणताही बदल सोपा नसतो, पण जेव्हा तुम्ही 66 दिवस पूर्ण करता तेव्हा तुम्ही फक्त एक नवी सवय नाही, तर एक नवं आयुष्य निर्माण केलं असतं. भावनिक ओघ. कलाकार आणि व्यावसायिला आता कळू लागतं, 5 वाजता उठणं हे फक्त एक टाइम टेबल नाही, तर स्वतःवर विजय मिळवण्याची कला आहे. ते दोघे डोळे मिटून पहाटेच्या वाऱ्यात तो विजय अनुभवतात. गुरुजी पुढे सांगतात, तुम्ही आता पहाट साधलीये, पण अजून एक गुपित बाकी आहे. ते म्हणजे वेळ व्यवस्थापनाची आणि ऊर्जा जपण्याची खरी शास्त्रशुद्ध पद्धत. पुढच्या भागात आपण पाहू भाग 4, वेळेचा सुविचारी वापर आणि उच्च कार्यक्षमतेचं शास्त्र. एक सकाळ गुरुजी कलाकार आणि व्यावसायिला
एका जुन्या किल्ल्यावर घेऊन जातात. तिथून दूरवर पसरलेलं शहर, डोंगरांवरचं धुकं आणि खाली वाहणारी नदी दिसते. गुरुजी हाताने शहराकडे इशारा करतात. पहा, हे शहर 24 तासात जगतं, पण यातील फार थोडे लोक आपला वेळ आपल्यासाठी वापरतात. बाकी सगळे इतरांच्या अजेंडाला पूर्ण करण्यात गुंतलेले असतात. व्यवसायी: पण गुरुजी, मी सकाळी उठलो तरी दिवसभरात माझं लक्ष विचलित होतं. कधी ईमेल्स, कधी सोशल मीडिया, कधी अचानक मीटिंग्स. गुरुजी गंभीर होऊन म्हणतात, म्हणूनच तुम्हाला हवं आहे टाइम ब्लॉकिंग, वेळेचा किल्ला. टाइम ब्लॉकिंग म्हणजे काय? गुरुजी स्पष्ट करतात. तुम्ही तुमचा दिवस वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये विभागा. प्रत्येक ब्लॉकमध्ये फक्त एकाच प्रकारचं काम करा. त्यावेळी मोबाईल, नोटिफिकेशन्स सगळं बंद. उदाहरण: पुण्यातील एका आर्किटेक्टने सकाळी 9 ते 11 हा ब्लॉक डिझाईनसाठी ठरवला. त्या 2 तासात तो कुणाशीही बोलत नाही, मेल तपासत नाही. 6 महिन्यात त्याचं काम 30% वेगाने आणि चांगल्या गुणवत्तेने पूर्ण होऊ लागलं. गुरुजी पुढे सांगतात, सगळ्यांना वाटतं की यशासाठी वेळ व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, पण खरं म्हणजे यशासाठी ऊर्जा व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. ऊर्जा व्यवस्थापनाचं शास्त्र: 1. उच्च ऊर्जा ब्लॉक्स ओळखा. दिवसात कधी तुमचं लक्ष आणि ऊर्जा सर्वोच्च असते ते शोधा. ती वेळ सर्वात महत्त्वाच्या कामासाठी राखून ठेवा. 2. मध्ये मध्ये छोट्या विश्रांती घ्या. 90 मिनिटांच्या कामानंतर 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. हे मेंदूला ताजेतवाने ठेवतं. 3. नाही म्हणायला शिका. प्रत्येक आमंत्रण, प्रत्येक ईमेल, प्रत्येक प्रोजेक्ट हे तुमचं लक्ष चोरतात. जर ते तुमच्या ध्येयाशी जुळत नसेल तर नम्रपणे नकार द्या. गुरुजी किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली पाहतात. तुमचा वेळ हा तुमचा किल्ला आहे. दररोज त्यावर लोक हल्ला करतात. नोटिफिकेशन्स, फोन कॉल्स, इतरांचं काम. जर तुम्ही किल्ला सांभाळणार नाही तर तुमचं राज्य गंवाल. कलाकार आणि व्यवसायीच्या डोळ्यात आता एक जाणीव येते. फक्त 5 वाजता उठणं पुरेसं नाही, त्या वेळेचा आणि दिवसाचा रक्षणकर्ता होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. गुरुजी स्मितहास्य करत म्हणतात, वेळ आणि ऊर्जा साधलीत, पण आता शेवटचा आणि सर्वात खोल धडा बाकी आहे, जो तुमच्या मनाला, आत्म्याला आणि स्वप्नांना जोडेल. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ भाग 5, लेगसी, आयुष्याचा खरा उद्देश आणि कायमस्वरूपी ठसा. एका संध्याकाळी 66 दिवसांचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर गुरुजी कलाकार आणि व्यावसायीला समुद्रकिनाऱ्यावर नेतात. सूर्य हळूहळू क्षितिजामागे मावळतो आहे. आकाश केशरी आणि सोनेरी रंगांनी रंगलंय. गुरुजी दोघांकडे बघतात. आता तुम्ही वेळ साधली आहे, ऊर्जा सांभाळायला शिकला आहात, पण शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, हे सगळं कशासाठी? कलाकार: माझं चित्रकलेचं स्वप्न लोकांच्या मनात राहावं. व्यावसायी: माझ्या कंपनीतून समाजाला काहीतरी परत द्यावं. गुरुजी शांत स्वरात म्हणतात, यालाच मी लेगसी म्हणतो. असा ठसा जो तुम्ही गेल्यानंतरही लोकांच्या हृदयात राहील. उद्देश शोधण्याची 3 पावलं. 1. स्वतःला विचारा, जर आज शेवटचा दिवस असेल तर मी काय करेन? हा प्रश्न मनात ठेवलात तर लहान सहान त्रास, इतरांचं मत आणि भीती सगळं गौण वाटायला लागतं. 2. आपली ताकद लोकांच्या सेवेसाठी वापरा. फक्त पैसे कमावणं हा उद्देश नाही. तुमची कला, ज्ञान, वेळ जे काही आहे ते इतरांच्या जीवनात प्रकाश आणायला वापरा. 3. सतत शिकत रहा, वाढत रहा. तुमचा उद्देश एकदा सापडला तरी प्रवास तिथेच थांबत नाही. तुम्ही रोज शिकाल, बदलाल आणि त्या उद्देशाला अजून सशक्त कराल. गुरुजी समुद्राकडे पाहत म्हणतात, पहा, लाटा कशा येतात आणि जातात, पण समुद्र कायम राहतो. तसंच तुम्ही इथे कितीही दिवस जगा, पण तुमची लेगसी ती कायम राहील. लोक तुम्हाला तुमच्या कमाईसाठी नाही, तर तुम्ही त्यांच्या आयुष्यात निर्माण केलेल्या बदलासाठी आठवतील. कलाकाराच्या डोळ्यात पाणी. गुरुजी, आता मला कळलं, माझ्या चित्रांद्वारे मी लोकांना आशा आणि प्रेरणा देणार. व्यावसायीचा निर्धार.
मी माझ्या कंपनीतून शिक्षण आणि आरोग्यासाठी प्रकल्प उभे करणार. गुरुजी हसतात. आणि हेच आहे 5 AM क्लबचं अंतिम ध्येय. तुमचं आयुष्य अर्थपूर्ण करणं आणि तुम्ही नसतानाही जगाला काहीतरी देऊन जाणं. अंतिम संदेश. लेखकाचा भावार्थ. रॉबिन शर्मा म्हणतात, ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रभुत्व मिळवता त्यावेळी तुम्ही तुमचं भविष्य घडवता. 5 वाजता उठणं हे फक्त एक घड्याळाचं वेळापत्रक नाही, ते एक जीवनशैली आहे जी तुम्हाला जगात वेगळी ओळख देईल. शेवटचं भावनिक दृश्य. गुरुजी, कलाकार आणि व्यावसायी समुद्रकिनाऱ्यावर शांत बसले आहेत. संध्याकाळचे रंग गडद होत चालले आहेत. गुरुजी म्हणतात, उद्यापासून तुम्ही तुमचा प्रवास एकटे सुरू कराल, पण लक्षात ठेवा, प्रत्येक पहाटे ही तुम्हाला तुमची लेगसी घडवण्याची नवी संधी देते. तिन्ही जण उभे राहतात. लाटांचा आवाज, थंड वारा आणि मनात एकच विचार, उद्याची पहाट, माझ्या नवीन जीवनाची सुरुवात. पिन. हा होता 5 AM क्लबचा शेवटचा भाग. 5 भागांचा हा प्रवास फक्त लवकर उठण्याचा नव्हता, तर स्वतःला घडवण्याचा, वेळ साधण्याचा आणि जगात अर्थपूर्ण ठसा उमटवण्याचा होता. ज्ञानाचा दरवाजा उघडण्यासाठी बुकबोलीसोबतच राहा. नवीन विचार, नव्या कथा, दरवेळी. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काहीतरी शिकायला मिळालं असेल तर एक लाईक ठेवा.